Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 2 from the poem The Inchcape Rock written by Robert Southey. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English up to 2.2 and syllabus of 10th English up to 2.3 is available in the form of videos on this channel. So please do watch Moral English Guru. So let's begin brainstorming activity part 2. Question number A2 मतलब 5th. But the rover's mirth was wickedness. Explain this line in your own words with the help of the poem. रोवर्स mirth म्हणजे रोवरचा आनंद हा विकेटनेस होता, त्याचा दृष्टपणा होता, म्हणजे त्याचा जो आनंद होता तो खरंच आनंद नव्हता, तर त्या आनंदामधून त्याला त्याचा दृष्टपणा दाखवायचा होता किंवा दिसत होता. तो कसा हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ दिस पोयम. When Sir Ralph the rover saw the bell on the Inchcape Rock, he seemed to be very happy. म्हणजे ज्यावेळेला रोवरने इंचकेप रॉकवर एक बेल बघितली त्यावेळेला तो असा वाटला की खूप खुश आहे, आनंदी झालेला आहे. He started whistling, he made him sing, his heart was full of happiness. त्यावेळेला त्याचं हार्ट हे फुल ऑफ हॅपीनेस होतं. त्याने व्हिस्लिंग करायला सुरुवात केली आणि गायलासुद्धा सुरुवात केली, गाणं म्हणायला सुरुवात केली. बट ऑल धिस वॉज विकेटनेस, पण हा सर्व क्रूरपणा होता, दृष्टपणा होता. रोवर वेंट टू द बेल अँड कट द बॉय ऑफ द बेल. ॲक्च्युली ही वॉज जेलस विथ द गुडनेस ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. ज्यावेळेला तो हॅप्पी वाटत होता त्याच वेळेला तो त्या बेलकडे गेला आणि त्याने त्या बेलचा जो बॉय होता, म्हणजे त्या बेलला लावलेला जो धागा होता, दोरी होती, तो कापून टाकला. आणि त्यामधून आपल्याला एक गोष्ट दिसली की तो जेलस होता, कारण तो ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक याच्यावर जळत होता. ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक हा फार चांगला माणूस होता, त्याच्यामध्ये गुडनेस होतं, परंतु त्या गुडनेसमुळेच हा जेलस झाला होता. या त्याच्या जेलसी वृत्तीमुळेच त्याला असंही वाटायला लागलं की आपण कुठेतरी ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक याचा बदला घेतला पाहिजे आणि त्याला हा प्रसंग मिळाला, त्याला संधी मिळाली. एव्हरीबडी पासिंग फ्रॉम द इंचकेप रॉक वुड ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक अँड धिस वॉज अनबिअरेबल फॉर रोवर ॲज ही वॉज जेलस विथ हिम. कारण जो कोणी त्या इंचकेप रॉक जवळून जात होता, म्हणजेच एखादा मरीनर, एखादं शिप, त्यावेळेला ड्यू टू द साऊंड ऑफ दॅट बेल त्या लोकांना तिथे इंचकेप रॉक आहे हे माहीत होत होतं आणि म्हणून ते लोक ब्लेसिंग करायचे, थँक्स करायचे ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला. आणि त्यामुळे ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती आणि त्यामुळे सुद्धा रोवर हा जेलस झाला होता. रोवर वॉन्टेड टू स्टॉप पीपल प्रेझिंग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक अँड व्हेन ही सॉ द बेल ही लाफ्ड कनिंगली. हिज हॅपीनेस वॉज नथिंग बट विकेटनेस. आणि म्हणूनच त्याला बदला घेण्यासाठी ज्यावेळेला संधी मिळाली, त्याने ज्यावेळेला तो बॉय ऑफ बेल बघितली, त्याला वाटलं की ही बेल आपण कापून टाकू आणि आता यानंतर कोणीही ॲबॉटला थँक्स म्हणणार नाही, ॲबॉटचं स्तुती करणार नाही, त्याचं कोणी गुणगान करणार नाही. आणि म्हणून या आनंदामध्ये तो हसायला लागला आणि तो आनंद हा मुळात कनिंग होता, फसवा होता. त्यामध्ये आपल्याला कुठलंही गुडनेस दिसून येणार नाही, तर त्या आनंदामध्ये, त्याच्या हसण्यामध्ये, त्याच्या व्हिस्लिंग म्हणजे सिटी वाजवण्यामध्ये, सिंगिंगमध्ये आपल्याला काय दिसून येतं तर विकेटनेस. ते सर्व जे काही होतं म्हणजेच हिज हॅपीनेस वॉज नथिंग, त्याचा हॅपीनेस काहीही नव्हतं दुसरं तिसरं, पण ते काय होतं तर केवळ विकेटनेस, एक दृष्टपणा. क्वेश्चन नंबर A3. सम वर्ड्स इन द पोयम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ शिप और अ मरीनर्स लाईफ. गिवन बिलो आर द मिनिंग्स ऑफ दोज टर्म्स. आयडेंटिफाय द वर्ड्स. पुढे आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते वाचल्यानंतर त्यामधून एक अर्थबोध होतो. एक तर शिपशी संबंधित किंवा एक तर मरीनरच्या लाईफशी संबंधित असा त्यामधून कुठला तरी अर्थ निघतो. आणि जे काही टर्म आहे, जो काही शब्द आहे, ते सर्व वर्ड्स या कवितेमध्ये आलेले आहेत. तर आता आपल्याला ते सेंटेन्सेस वाचून नेमका त्याचा काय अर्थ होतो हे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं, हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप, म्हणजे कोण हेल्प करतो शिपला स्टिअरिंग करण्यामध्ये. तर या कवितेमध्ये एक शब्द आलेला आहे, तो म्हणजे रोवर, रोवर. सेकंड, द लोवेस्ट पार्ट ऑफ द शिप, शिपचा लोवेस्ट पार्ट म्हणजे शिपचा जो सर्वात खालचा भाग असतो तो, त्याला काय म्हटलेलं आहे तर त्याला म्हटलं जातं किल. तिसरं, फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डिरेक्शन, समुद्रामध्ये असा कोणता फ्लोटिंग ऑब्जेक्ट होता की जो दिशा दाखवत होता,
तर या कवितेमध्ये तो शब्द आलेला आहे बॉय. बॉय म्हणजे घंटीला बांधलेला दोरा, धागा. डी, अनदर नेम फॉर अ शिप. शिपसाठी एक दुसरं नाव सांगा, म्हणजे शिपला दुसऱ्याही भाषेमध्ये किंवा दुसरा शब्द आहे वेसल. ई, सिंकिंग साऊंड. या कवितेमध्ये एक साऊंड आलेला आहे, सिंकिंग म्हणजे बुडण्याचा. ज्यावेळेला घंटा बुडते त्यावेळेला तिचा आवाज येतो गरगल. क्वेश्चन नंबर A4 मधलं पहिलं बॅलड. आता आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की बॅलड म्हणजे काय. बॅलड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी. म्हणजे बॅलड हे एक सॉन्ग असते किंवा बॅलड ही एक पोयम असते, ज्या पोयममधून आपल्याला एक स्टोरी सांगितल्या जाते. धिस सॉन्ग इज आयदर ड्रॅमॅटिक. म्हणजे हे जे सॉन्ग असतं ते एकतर ड्रॅमॅटिक राहू शकतं, म्हणजे नाटकाच्या स्वरूपात राहू शकतं, ते फनी असू शकतं, मजेशीर राहू शकतं, किंवा एक रोमॅन्टिकसुद्धा राहू शकतं. इट्स अ फोकलोरिक नरेटिव्ह. म्हणजे हे जे सॉन्ग असतं ते फोकलोरिक असतं, लोककलेशी संबंधित असतं, आणि त्या लोककलेच्या माध्यमातून नरेटिव्ह म्हणजे एक गोष्ट सांगितल्या जाते. बॅलड इज इन असोसिएशन विथ कम्युनल डान्सिंग. आणि या बॅलडमध्ये कम्युनल डान्सिंगसुद्धा असतं, म्हणजे गाण्यासोबतच नाचसुद्धा असतो, डान्ससुद्धा त्याच्यामध्ये असतो, आणि तो सुद्धा कम्युनल. कम्युनल म्हणजे पारंपरिक, एखाद्या प्रथेशी संबंधित किंवा एखाद्या समुदायाशी संबंधित अशा प्रकारचा. इट बिगॅन फ्रॉम 18th century. तर या बॅलड सॉन्गची सुरुवात झालेली आहे 18व्या शतकापासून. स्टांझा विथ 4 लाईन कॉल्ड क्वाट्रेन. यामध्ये स्टांझा असतो 4 लाईनचा, त्याला क्वाट्रेन म्हटलं जातं. मोस्टली बॅलड्स हॅव रिफ्रेन मीन्स रिपीटेड कोरस लाईक सॉन्ग. एखाद्या सॉन्गमध्ये आपल्याला कोरस वारंवार एकच लाईन रिपीट करताना दिसतात, तर त्याला म्हटलं जातं रिफ्रेन. तर बॅलडमध्ये हे रिफ्रेन आढळतं. फेमस बॅलड द राईम ऑफ द एन्शंट मरीनर बाय इंग्लिश पोएट सॅम्युअल टेलर कोलेरिज. तर सॅम्युअल टेलर कोलेरिज यांची ही फेमस एक बॅलड या ठिकाणी दिलेलं आहे, द राईम ऑफ द एन्शंट मरीनर. क्वेश्चन नंबर A4 मधलं सेकंड. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. खाली दिलेला एक टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला या पोयममधील काही लाईन्स दिलेल्या आहेत, आणि त्या लाईन्समध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे आणि कशामुळे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. पहिलं आपल्यासाठी करून दाखवलेलं आहे, दुसरं पाहूया. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. तर या लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन, कारण द वर्ड्स नो स्टर इन आर रिपीटेड. नो स्टर इन हा 2 वेळा आलेला आहे, म्हणून रिपीट केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन. तिसरं, ऑन द बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. तर यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन, कारण यामध्ये जे सेंटेन्समध्ये जी शब्दांची रचना किंवा शब्दांचं जे येणं आहे ते मागं पुढं झालेलं आहे. सिक्वेन्स पाहिजे होता. सिक्वेन्स ऑफ वर्ड शुड बी इट्स फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्टॉर्म. अशा प्रकारे हा सिक्वेन्स पाहिजे होता, परंतु तो नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन. चौथं, डाऊन सँग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. या ठिकाणी गर्गलिंग साऊंड हा जो शब्द आहे किंवा गर्गलिंग या शब्दामधून एक साऊंड निर्माण होतो पाण्यामध्ये बुडण्याचा. या साऊंडमुळेच या लाईनमध्ये आपल्याला एक फिगर ऑफ स्पीच दिसतो, तो म्हणजे ओनोमॅटोपोइया. तर या ओनोमॅटोपोइया या फिगर ऑफ स्पीचचं वैशिष्ट्य असतं. द वर्ड गर्गलिंग क्रिएट्स द प्लीझंट साऊंड. यामध्ये कुठला तरी असा वर्ड येतो की त्या वर्डमधून त्या शब्दामधून एक प्लीझंट साऊंड निर्माण होतो, निघतो, आणि म्हणून तशा वेळेला फिगर ऑफ स्पीच येतो ओनोमॅटोपोइया. 5, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. या लाईनमध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच आहे मेटॅफर, कारण डेथ ऑफ रोवर इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड विथ द डेव्हिल ऑर नेल. म्हणजे रोवरची जी डेथ आहे, मृत्यू, म्हणजे रोवरचा जणू काही मृत्यू झालेला आहे, तर तो कम्पेअर्ड केलेला आहे या ठिकाणी डेव्हिलशी. 6, द शीप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी. तर या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन, कारण या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला जणू काही तो सजीव आहे किंवा ह्युमन बिईंग आहे याप्रमाणे दाखवलं जातं. द शीप इज कन्सिडर्ड ॲज इफ इट इज ह्युमन बिईंग अँड सो स्टील. तर शीप हे या ठिकाणी स्तब्ध आहे, जणू काही एखादा मानव स्तब्ध असतो त्याप्रमाणे शीप स्तब्ध आहे, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी दिसते. आणि त्या शीपला दाखवण्यासाठी त्याला प्रोनाऊन पण वापरलेला आहे शी, म्हणजे जणू काही तो ह्युमन बिईंग आहे. 7, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड.
या लाईनमध्ये सुद्धा आपल्याला फिगर ऑफ स्पीच दिसतो इन्व्हर्शन. सिक्वेन्स शुड बी द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. याप्रमाणे हा सिक्वेन्स असायला पाहिजे होता, परंतु शब्दांची उलटापालट झालेली आहे म्हणून फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन. आणि शेवटचं ओ क्राइस्ट. तर या लाईनमधून आपल्याला दिसतं ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे कोणाला तरी उद्देशून काही म्हणणे. द लॉर्ड क्राइस्ट इज ॲड्रेस्ड. कोणाला तरी आपण संबोधतो, कोणाला तरी उद्देशून काही बोलतो, तशा वेळेला फिगर ऑफ स्पीच येतो ॲपॉस्ट्रॉफी. क्वेश्चन नंबर A5 मधलं सेकंड. कंपोज 4 to 6 लाईन ऑन सी. समुद्रावर 4 ते 6 लाईन कंपोज करा. सी समुद्र. आय ट्रॅव्हल्ड अ लॉट लाईक कंगारू अँड बी. मी फार ट्रॅव्हल केलेलं आहे एखाद्या कंगारूप्रमाणे किंवा एखाद्या बी म्हणजे माशीप्रमाणे. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की कंगारू म्हणजे जमिनीवरून चालतो आणि बी ही हवेतून चालते. रोड्स आर गुड बट सुपर्ब इज सी. म्हणजे रोड फार चांगले आहेत, परंतु सुपर्ब कोण आहे तर समुद्रामधला प्रवास. एनकरेजिंग वेव्ज फ्रायटन मी अ लॉट. म्हणजे ज्या वेव्ज एनकरेजिंग असतात त्या फार चांगल्यासुद्धा असतात आणि मला फ्रायटनसुद्धा करतात, घाबरवतातसुद्धा. व्हॉट टू सर्च एक्सपान्स. म्हणजे या एक्सपान्समध्ये हा जो भव्य दिव्य सागर आहे, तर या भव्यतेमध्ये मी काय सर्च करणार आहो. नेवर आय गॉट. मला हे कधीच समजलं नाही, कळालं नाही. मरीनर्स एक्सपिडिशन फ्रॉम शोअर टू शोअर. म्हणजे मरीनर्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जात असतात आणि त्यांचं एक्सपिडिशन असते, मोहीम असते, फार काहीतरी महान असं काम ते करत असतात. व्हिक्ट्री इज माइन दो डेंजर बट शुअर. आणि तेच मरीनर्स म्हणतात की काहीही जरी असलं तरी व्हिक्ट्री ही आमची आहे, विजय हा आमचा आहे, जरी या ठिकाणी डेंजर आहे, परंतु मरीनर्स हे शुअर आहे, त्यांना खात्री आहे की विजय हा त्यांचाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण याहीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा कंपोज करू शकता, परंतु कंपोज करताना एक मिनिंग आणि त्यामध्ये रायमिंग स्कीम या गोष्टीचा आपण विचार नक्की केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 2 फ्रॉम द पोएम द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट साऊदी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा इंग्रजीचा सिलेबस युनिट 2.3 आणि वर्ग 10वीचा सिलेबससुद्धा युनिट 2.3 पर्यंत कंप्लीट झालेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.